आडगाव गटात भाजपचा महाविजय. डॉक्टर कर्हाळे यांच्यासह सौ दाभाडे आणि सौ सांगळे विजयी. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये जिंतूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आडगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वच राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत भाजपने या गटात विजयाचा गुलाल उधळला आहे. जिल्हा परिषदेवर डॉक्टर कर्हाळे यांचा विजय. आडगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर देवराव गंगारामजी कर्हाळे साहेब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून विरोधकांचे कडवे आव्हान मोडीत काढले आहे. त्यांच्या विजयामुळे आडगाव गटात भाजपची पकड अधिक घट्ट झाली आहे. पंचायत समिती गणात दाभाडे सांगळे यांची बाजी. पंचायत समितीच्या दोन्ही गणांतही भाजपने आपले वर्चस्व राखले आहे. आडगाव पंचायत समिती गण ज्येष्ठ नेते आदरणीय श्री प्रकाशरावजी दाभाडे पाटील यांच्या स्नुषा व भाजपच्या लोकप्रिय उमेदवार सौ अश्विनीताई बाळासाहेब दाभाडे यांनी अटीतटीच्या लढतीत ऐतिहासिक विजय मिळवला. इटोली पंचायत समिती गण धडाडीचे कार्यकर्ते श्री बालाजी सांगळे यांच्या सुविद्य पत्नी सौ रंजनाई बालाजी सांगळे यांनी इटोली गणातून विजय मिळवत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. बोर्डीकर नेतृत्वाचा करिश्मा. हा विजय परभणी जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि राज्यमंत्री नामदार सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या कणखर नेतृत्वाचा विजय मानला जात आहे. नामदार मेघनाताईंनी या विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून मतदारांचे आभार मानले आहेत. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश. निवडणुकीत अहोरात्र कष्ट करणाऱ्या शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांचे नवनिर्वाचित सदस्य सौ अश्विनीताई दाभाडे यांनी मनापासून आभार मानले आहेत. जीवाचे रान करून कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेला हा विजय जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.